शेतकरी मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, तर आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिके वाया गेलेली होती। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक विमा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आलेले होते। मात्र काही पीक विमा कंपन्यांनी याविरुद्ध केंद्रीय समितीकडे दाद मागितली होती। केंद्रीय समितीकडून पीक विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल आला असून राज्यात 7 जिल्ह्यातील 25% अग्रिम फेडण्यात आलेला आहे। राज्य सरकारने फक्त 21 दिवसांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दाखवून 25% अग्रिम वाटपाचे आदेश दिले होते। मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट नसल्यामुळे पीक विमा कंपन्यांचे म्हणणे आहे, राज्य सरकारने केवळ पर्जन्याचा विचार केलेला आहे, त्यात दुष्काळी नियमावली काही योजनेत किंवा अन्य मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले नसल्याचे सांगत केंद्रीय समितीने पीक विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा, अमरावती 41 मंडळे, लातूर 28 मंडळे आणि हिंगोली 30 मंडळे। SBIने लातूर जिल्ह्यातील 28 महसुली मंडळातील अग्रिमबाबत आक्षेप घेतलेला होता। या महसुली मंडळामध्ये पिकांचे आरोग्य चांगले होते, पीक कापणी प्रयोगात कोणतेही तोड झालेले नाही। रिलायन्स कंपनीने अमरावती जिल्ह्यातील 41 महसुली मंडळात आक्षेप घेतला होता। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये कांदा नुकसानीसाठी अग्रिम देण्यास नकार दिला होता। तेथे सोयाबीन आणि मकाचा विमा याआधीच वाटप करण्यात आलेले होते। 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड जरी पडला असला तरी पीक विमा कापणीनंतरनं उत्पन्नात घट नसल्याने समितीकडे नोंदवलेले आहे। 25% अग्रिम वाटपाचे जरी आदेश असले तरी उत्पादनात घट नसल्यामुळे निकाल कंपन्यांच्या बाजूने लागलेला आहे। त्यामुळे 7 जिल्ह्यातील काही मंडळांना 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही। तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट। धन्यवाद।